नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आमच्या सुपर मास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्रे या घटकावर विचारले जाणारे महत्त्वपूर्ण 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. अगदी सोप्या भाषेत आणि अचूक असे प्रश्न आपण घेऊन आलेलो आहोत. हे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे, म्हणजेच अत्यंत महत्त्वाचे आहेत. तरी पण हे प्रश्न तुम्ही सोडवून बघा आणि तुम्हाला यापैकी किती प्रश्न सोडवता येतात किंवा तुमचा स्कोर किती जातो ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. यामध्ये बघूया आपण परिसर अभ्यास या विषयाचे महत्त्वपूर्ण 30 प्रश्न. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न दिलेला आहे, पर्यावरणास शालेय अभ्यासक्रमाशी कधी जोडले गेलेले आहे. तर मित्रांनो, जे पर्यावरण आहे या पर्यावरणाला शालेय अभ्यासक्रमाशी 1970 साली जोडण्यात आलेलं आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. नंतरचा प्रश्न आहे, सर्व सजीवांचा संबंध पर्यावरणाशी जोडणारे शास्त्र म्हणजे काय. तर मित्रांनो, या ठिकाणी सर्व सजीवांचा संबंध पर्यावरणाशी जोडणारे शास्त्र म्हणजे परिस्थितिकी होय. काय होय? तर परिस्थितिकी. मित्रांनो, अत्यंत थोडे टफ लेवलचे प्रश्न आणलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे, परिस्थितिकी या शब्दाचा सर्वप्रथम प्रयोग रिकामी जागा या जर्मन शास्त्रज्ञाने केलेला आहे. तर मित्रांनो, परिस्थितिकी या शब्दाचा सर्वात आधी प्रयोग कोणत्या शास्त्रज्ञाने केलेला आहे. तर रेटर नावाच्या जर्मन शास्त्रज्ञाने परिस्थितिकी या शब्दाचा प्रयोग केलेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, परिस्थितिकीचे भारतीय जनक कोणास म्हटले जाते. म्हणजे परिस्थितिकीचा भारतामध्ये वापर कोणी केलेला आहे. तर परिस्थितिकीचे भारतीय जनक रामदेव मिश्रा यांना म्हटलं जाते. पर्याय क्रमांक 3 रामदेव मिश्रा. नंतरचा प्रश्न पाहूया, पर्यावरण विषयक उपक्रमांचे आर्थिक नियोजनाचा अंतर्भाव रिकामी जागा डॅश 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 आहे. तर मित्रांनो, कोणत्या विषयामध्ये पर्यावरण विषयक उपक्रमांचा आर्थिक नियोजनाचा अंतर्भाव आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अर्थशास्त्रामध्ये. कशामध्ये? अर्थशास्त्रामध्ये. नंतरचा प्रश्न आहे, खाली दिलेल्या पदार्थापैकी कोणता एक पदार्थ वितळताना आकुंचन पावतो. तर पहा, वितळताना आकुंचन पावतो. सहसा कोणतेही पदार्थ काय होतात तर वितळताना प्रसरण पावले जातात, परंतु या ठिकाणी वितळताना आकुंचन पावतो. तर कोणता पदार्थ आहे? तर तो पदार्थ आहे बर्फ. ठीक आहे, कोणता आहे? बर्फ. पर्याय क्रमांक 3. नंतरचा आहे, पाण्याचा गोठणबिंदू किती अंश सेल्सिअस आहे. तर मित्रांनो, पाण्याचा गोठणबिंदू हा 0 अंश सेल्सिअस आहे. पर्याय क्रमांक 1. आणि जर तुम्हाला या ठिकाणी विचारलं असेल की पाण्याचा उत्कलन बिंदू म्हणजे बॉइलिंग पॉईंट किती आहे, तर बॉइलिंग पॉईंट आहे मित्रांनो त्याचा 100 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये 0 अंश सेल्सिअस एवढा त्याचा उत्तर होईल, पाण्याचा गोठणबिंदू. तर पुढचा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब असे कोणते हाड आहे. मित्रांनो, यामध्ये तुम्हाला अगदी सोपा प्रश्न विचारलेला आहे. हा प्रश्न अगदी सोपा आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना येत असावा. याचं उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये द्यावं. बघूया किती D.Ed B.Ed धारकांना या प्रश्नाचं उत्तर येते. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी कोणता प्राणी हिवाळी सुप्तावस्थेत पिल्लांना जन्म देतो. तर मित्रांनो, खालीलपैकी कोणता प्राणी, पहा, सील, प्लॅटिपस, बेडूक आणि पेंग्विन असे 4 पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहेत. तर यापैकी प्लॅटिपस नावाचा जो प्राणी आहे हा हिवाळी सुप्तावस्थेत पिल्लांना जन्म देतो. नंतरचा प्रश्न आहे, कोणत्या झाडाला स्पर्श केला असता त्या झाडाची पाने मिटतात. अगदी सोपा प्रश्न आहे. कोणता झाड आहे तर लाजाळूची पाने मित्रांनो मिटली जातात. जर आपण त्याला टच केलं तर ऑटोमॅटिक ते पाने मिटतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोकण उत्तरेमध्ये डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे रिकामी जागापर्यंत आहे. म्हणजे जे कोकणाची जी त्या ठिकाणी विस्तार दिलेला आहे, कोकण उत्तरेकडील डहाणूपासून तर दक्षिणेकडील कोणत्या गोष्टीपर्यंत किंवा कोणत्या विशेष भागापर्यंत दिले आहे. तर दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंत कोकण विस्तारलेला आहे. पर्याय क्रमांक 4. किती? तेरेखोल खाडी. नंतरचा आहे, महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून
कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? अत्यंत सोपा प्रश्न आहे. तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची या ठिकाणी ओळख आहे. कोणत्या जिल्ह्याची? गोंदिया जिल्हा. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोरकू ही अनुसूचित जमात रिकामी जागामध्ये राहते. तर मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळा TET आलेला आहे. कोरकू ही अनुसूचित जमात कोणत्या एरियात राहते? तर कोरकू नावाची जी जमात आहे ती मित्रांनो मेळघाटामध्ये राहते. अमरावती जिल्ह्यात मेळघाटामध्ये राहते. नंतरचा आहे, हळदी उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा कोणता? तर हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेला जिल्हा आहे सांगली. कोणता आहे? सांगली. नंतरचा प्रश्न आहे, आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा कोणता? तर मित्रांनो या ठिकाणी अगदी सोपा प्रश्न आहे हा सुद्धा. आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जो जिल्हा आहे तो आहे रत्नागिरी. कोणता आहे? तर रत्नागिरी जिल्हा हा आंब्याचे सर्वाधिक उत्पादन करणारा जिल्हा आहे. कोणता? रत्नागिरी. त्यानंतरचा प्रश्न बघूया, भारतात पशुगणना किती वर्षांनी होते किंवा किती वर्षांनी करतात? तर मित्रांनो भारतामध्ये जी आहे पशुगणना दर 5 वर्षांनी होते आणि जनगणना जर असेल तर ती किती वर्षांनी होते? दर 10 वर्षांनी होते आणि पशुगणना दर 5 वर्षांनी केली जाते. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात गव्हाखाली क्षेत्र व उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर भारतातील जे गव्हाखालील क्षेत्र आहे आणि गहू उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य आहे ते कोणते? अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर असेल उत्तर प्रदेश. काय? उत्तर प्रदेश हे राज्य गव्हाच्या उत्पादनात सर्वात अग्रेसर आणि प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. नंतरचा प्रश्न आहे, राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? तर मित्रांनो राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेचे मुख्यालय पणजी या ठिकाणी आहे. गोव्यामधील पणजी या ठिकाणी आहे. नंतरचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक क्षेत्र कोणत्या मृदेने व्यापलेले आहे? तर भारतातील सर्वात क्षेत्र जे आहे ते कोणत्या मृदेने व्यापलं असेल? तर याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 गाळाच्या मृदेने. कोणत्या? गाळाच्या मृदेने. त्यानंतर आहे, कोणत्या नदीवर धुवाधार धबधबा आहे? तर मित्रांनो धुवाधार धबधब्याबद्दल प्रश्न विचारला आहे. धुवाधार धबधबा हा नर्मदा नदीवर आहे. कोणत्या नदीवर आहे? तर नर्मदा नदीवर आहे. ओके. चला पुढचा प्रश्न बघूया. रिकामी जागा या ठिकाणी बघा, इतिहासातील वाक्य आहे, होता म्हणून वाचला शिवा ही मन रूढ झाली. तर दिवा भिवा कावा जीवा, हे सहज कोणालाही याचं उत्तर देता येईल. होता जीवा म्हणून वाचला शिवा. तर मित्रांनो हे अफजल खानाच्या वधाच्या वेळीचं हे वाक्य आहे. ठीक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांवर जेव्हा सय्यद बंडाने वार केलं तेव्हा जीवा महालाने त्या सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला होता. त्यामुळे ही मन रूढ झाली. होता जीवा म्हणून वाचला शिवा. पुढचा आहे, सिद्धी जोहरने कोणत्या गडाला वेढा घातला? तर मित्रांनो सिद्धी जोहरने पन्हाळ गडाला वेढा घातला होता. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी सिद्धी जोहरने पन्हाळ गडाभोवती वेढा घातलेला होता. नंतरचा प्रश्न आहे, घोडखिंड ही खिंड कोणी सरथीने लढवली असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं अगदी सोपं उत्तर आहे, घोडखिंड जिचं नाव सध्या आता आहे पावनखिंड जिला म्हणतो ती बाजीप्रभू देशपांडे यांनी लढवलेली आहे. कोणी? बाजीप्रभू देशपांडे. त्यानंतरचा घोडखिंडीचे नाव बाजीप्रभूंच्या बलिदानामुळे काय पडले? तर मित्रांनो या ठिकाणी पवित्र खिंड, अमरखिंड, बलिदान खिंड आणि पावनखिंड मी या प्रश्नाच्या आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे? तर पावनखिंड. घोडखिंडीचे नाव पडलेलं आहे आता पावनखिंड. नंतरचा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, सैतान सैतान असे ओरडत कोण पडत होता? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामधील आहे हा शाहिस्ते खान नावाचा जो व्यक्ती होता हा सैतान सैतान असे ओरडत पळाला होता. कोण? शाहिस्ते खान. पर्याय क्रमांक 2. शाहिस्ते खानाचे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटे कापले तेव्हा सैतान सैतान म्हणून शाहिस्ते खान त्या ठिकाणाहून पळाला होता. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, फ्रान्समधील खालील विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठविला? तर फ्रान्समधील कोणत्या विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे? तर फ्रान्समध्ये मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेयर आणि रुसो. मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेयर आणि रुसो या विचारवंतांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. पर्याय क्रमांक 3 याचं अगदी बरोबर उत्तर आहे मॉन्टेस्क्यू, व्हॉल्टेयर आणि रुसो. ठीक आहे. फ्रान्स म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती. ओके. चला नंतरचा प्रश्न आहे, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे
कोणता संदेश जगाला मिळाला? तर मित्रांनो, अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे कोणता संदेश जगाला मिळाला? तर राजा विना राज्य चालू शकते, म्हणजेच लोकशाहीचा संदेश आपल्याला या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. राजा विना राज्य चालू शकते हा संदेश अमेरिकन स्वातंत्र्य युद्धामुळे जगाला मिळालेला आहे. नंतरचा प्रश्न आहे, अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून रिकामी जागाची निवड झाली आहे. तर अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष म्हणून जॉर्ज वॉशिंग्टन यांची निवड झाली. जॉर्ज वॉशिंग्टन. नंतरचा प्रश्न बघूया, वखार म्हणजे अशी जागा जिथे व्यापारी रिकामी जागा. तर मित्रांनो, वखार म्हणजे काय? तर अगदी सोपं आहे. वखार म्हणजे ज्या ठिकाणी व्यापारी मालाची साठवणूक करतात ती जागा म्हणजेच वखार होय. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असेल. वखार म्हणजे काय? तर माल साठवण्याची जागा किंवा ज्या ठिकाणी व्यापारी माल साठवतात ती जागा म्हणजे वखार होय. पुढचा आहे, वास्को द गामा कोणत्या बंदरात पोहोचला? मित्रांनो, वास्को द गामा सागरी मार्गाचा शोध लागला तेव्हा 1498ला भारतातील कालिकत नावाच्या बंदरात वास्को द गामा येऊन पोहोचला होता. कोणतं? कालिकत नावाचं जे बंदर आहे या ठिकाणी पोहोचला होता. पर्याय क्रमांक 1. मित्रांनो, अशा प्रकारे आपण परिसर अभ्यास व सामाजिक शास्त्र या विषयात उपयोगी पडणारे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. अपेक्षा करतो की हे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये नक्कीच उपयोगी पडतील आणि याचा तुम्हाला परीक्षेत नक्कीच लाभ होईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.